नगरपालिकेच्या टाउन हॉलमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला। लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 13 जुलैपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने नवापूर शहर आणि नवापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अत्यंत चांगला कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे रक्त पोचणार आहे आणि इतका महत्त्वाचा हा कार्यक्रम की एखादा आजारी रुग्ण असेल किंवा एखादी गर्भवती महिला असेल, आमची भगिनी असेल आणि त्यांना रक्ताची गरज असेल, अशा वेळेस हे रक्त त्यांच्यापर्यंत रक्तपेढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे। मी मनापासून या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो की एक समाजासाठी लोकभिमुख हा कार्यक्रम आपण आयोजित केला। ज्या लोकनेते आदरणीय अजितदादांचे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती शिस्त प्रिय असे अजितदादा होते आणि त्यांचे संस्कार या पक्षाला त्यांनी घालून दिले होते की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा। या याने त्यांनी प्रत्येकाला सेवा करण्याची संधी ही समाजामध्ये उपलब्ध करून दिली होती आणि त्याच अनुषंगाने आज जरी अजितदादा आपल्यात नसले पण त्यांचे विचार शाहू फुले आंबेडकर आणि मौलाना आझाद यांचे विचार घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार हे सर्वसामान्यपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं आहे। दादांनी प्रत्येकावर, प्रत्येक तालुक्यावर, प्रत्येक जिल्ह्यावर आणि प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम केलं। जो जो दादांच्या जवळ गेला त्यांना दादा काय आहे हा समजला आणि दादा म्हणजे कामाचा माणूस होता। दादांकडे जर गेलं तर दादांकडे काम घेऊन गेलं तर कोणी खाल्या हाताने परत यायचं नाही असा हा दादांचा स्वभाव होता आणि त्या दादांच्या स्वभावामुळेच हा संपूर्ण महाराष्ट्र आज पेटून उठला आहे की नाही, दादांच्या जयंतीच्या निमित्ताने दादांचं कार्य हे आपल्याला अजरामर ठेवायचं आहे आणि लोकांच्या स्मरणामध्ये जो दादा आहे तो दादांचा काम आणि दादा हा त्यांच्या मनामध्ये जिवंत ठेवायचा आहे। म्हणून हा उपक्रम या युवकांनी उभारलेला आहे। या ठिकाणी माझे सन्माननीय नगराध्यक्ष जयंती जाधव साहेब, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष माननीय नरेंद्र भाऊ नगराळे माझे मित्र गटनेता आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी धर्मेंद्र भाऊ पाटील असतील, सभापती शरददादा पाटील असतील, महेंद्र भाऊ नगराळे असतील, या ठिकाणी शोएब भाई असतील, या ठिकाणी आमचे नाना असतील, नायब तहसीलदार, रिटायर्ड तहसीलदार, त्याचप्रमाणे इद्रिस भाई असतील, त्याचप्रमाणे पेप्सी दादा असतील, त्याचप्रमाणे इथं युवक नगरसेवक नावेद भाई असतील किंवा उमेश चव्हाण असतील, या सर्वांनी आमच्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत। या सर्वांनी मोठ्या परिश्रमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आरवाय पाटील साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून हा चांगला, आमचे आसिफ भाई असतील, डॉक्टर साहेब असतील, साजिद भाई असतील, या सगळ्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केला। माझी या ठिकाणी सर्व सन्माननीय नगरसेवकांना विनंती आहे की आपल्या वॉर्डामधनं कमीत कमी 10 रक्तदाते आपण या ठिकाणी आणले पाहिजे आणि आपल्या या नवापूर वासियांकडनं जास्तीत जास्त रक्तदाते तयार करून ते या जनतेच्या सेवेसाठी आपण ते केले पाहिजे अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि नक्कीच आपण त्या पद्धतीने कार्य कराल, पुढे जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो।
रक्त म्हणजे हे 24 तासामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होणारं रक्त आणि भगवंताची ही एकमेव अशी फॅक्टरी आहे की ती फक्त मानवाच्या शरीरामध्ये ती तयार होणारी आहे आणि ते रक्त किती एका व्यक्तीचा जीव वाचवू शकतो इतकं किमतीचं रक्त हे आपल्या शरीरामध्ये तयार असतं आणि त्याची किंमत ही अनमोल किंमत आहे. आणि असं आपण या ठिकाणी माजी नगरसेवक जैनू दादा हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत, अविनाश दादा पण उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझी विनंती आहे की सगळं तरुण रक्त आपण या सेवेसाठी लागलेलं आहे आणि जास्तीत जास्त रक्त आपण या सय्यद परिवाराने, मित्रांनी, शेख परिवाराने यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित केला. खूप सुंदर कार्यक्रम आहेत. या ठिकाणी मनोहर भाऊ गावित नगरसेवक, त्याच्यानंतर राजू दादा आगळे, शिरीषभाई प्रजापत हे नगरसेवक बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पण माझी सगळ्यांना पुनश्च विनंती आहे की आपल्या वार्डामधनं कमीत कमी 10 रक्तदाते या ठिकाणी आणले पाहिजे आणि त्यांच्याकडनं आपण हे रक्त समाजासाठी दिलं गेलं पाहिजे. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आपण राबवत आहोत, खऱ्या अर्थाने जर दादांना त्यांच्या कार्याचं आपल्याला काही पावती द्यायची असेल किंवा त्यांनी जे केलेलं कार्य जर आपल्याला आठवणीत राहायचं असेल तर असे सामाजिक उपक्रम हे आपल्याला राबवलं गेले पाहिजे. या ठिकाणी माझ्या भगिनी बसलेल्या आहेत. या भगिनींनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांनी सुद्धा या शिबिरामध्ये रक्तदान केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आमच्या दीपाली ताई असतील, चव्हाण ताई असतील किंवा आमची भगिनी एक सुलेखाताई बसलेल्या आहेत किंवा आमची एक मुस्लिम भगिनी आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. आमची नगरसेविका, आमची मुलगी भाग्यश्री सुद्धा या ठिकाणी बसलेली आहेत. म्हणजे महिला वर्गाचा सुद्धा या ठिकाणी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि एक विशेष आनंदाची गोष्ट की या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः लोकनियुक्त नगराध्यक्ष जयंत दादा आणि आमच्या भगिनी दीपालीताई या सुद्धा रक्तदात्या या ठिकाणी आहेत. मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की ज्या नगरीने आपल्याला निवडून दिलं, जी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत, प्रथम नागरिक तुम्ही आहात आणि त्या प्रथम नागरिकाने जर रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला असेल तर नक्कीच तुमच्या आमच्यासाठी कुठंतरी ही आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की याच्याने आपल्याला बघायला मिळेल की ज्या समाजाने आपल्याला घडवलं आहे, ज्या समाजाने आपल्याला दिलेलं आहे, त्या समाजाच्या सुखादुखामध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि तोच उद्देश ठेवून या जाधव परिवाराने आज रक्तदानाचा हा शिबिरामध्ये त्यांनी रक्तदान केलेलं आहे. मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, आभारी मानतो आणि राष्ट्रवादीच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम असाच प्रत्येक कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामानिमित्त हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम हा दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी आपण घेतला गेला पाहिजे. आणि तुमच्या आणि माझ्या माहितीसाठी सांगतो की जर आपण रक्त दिलं तर 24 तासामध्ये रक्त आपलं परत येतं. काही नवापूरमध्ये असे बांधव आहेत की त्यांनी या नवापूरमध्ये रक्तदानाच्या प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला. कोणी 50 वेळा दिलं, कोणी 40 वेळा, कोणी 45 वेळा, कोणी 35 वेळा असे रक्तदाते या नवापूरमध्ये आहेत. माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे की असे जे रक्तदाते आहेत, माननीय नगराध्यक्ष महोदय, उपनगराध्यक्ष महोदय, मी आपणास विनंती करतो की असे रक्तदाते आहेत, अशा रक्तदात्यांचा सुद्धा या नवापूर नगरी मार्फत त्यांचा आदर सत्कार आपण कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडवून आणला पाहिजे की जेणेकरून त्यांची प्रेरणा बघून काही लोकांना या रक्तदान शिबिरामध्ये यायला त्यांनाही आनंद वाटेल. आणि मित्रांनो, खरोखर आपण काही देऊ शकत नाही, पण सर्वातल्या सर्वात जो सामान्य माणूस आहे त्याच्याकडे पैसा जरी नसला खिशामध्ये, पण तो स्वतःचं रक्त देऊन देशसेवेसाठी तो कार्य करू शकतो. म्हणून हे महत्वाचं काम आहे. या कामामध्ये तुम्ही आपण सर्वजण अग्रेसर आहात आणि हा उपक्रम या ठिकाणी मी तर माझ्या बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करेल. कारण लाडक्या बहिणींचा भाऊ अजितदादा यांनी लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आपल्या भगिनींना 1500 रुपये हे दरमहा त्यांच्या खात्यामध्ये मिळत आहेत. आणि त्या लाडक्या बहिणींच्या भावाला एक जयंतीच्या निमित्ताने आपण काय देऊ शकतो, तर माझं रक्त हे समाजसेवेसाठी देऊ शकतो. हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी मला
बघायला मिळालं. खूप या ठिकाणी गहिवरून येत आहे की दरवेळेस आपण अजितदादांचा वाढदिवस हा साजरा करत असतो, गुण्या गोविंदाने साजरा करत असतो आणि दुर्दैवाने यावेळेस दादांचा वाढदिवस हा 22 जुलै हा आपण जयंती निमित्त साजरा करत आहोत. कुठंतरी मनाला न पटणारी ही गोष्ट आहे. ज्याने आपल्यासाठी सर्व काही दिलं, मी तर खरं म्हणेल की या महाराष्ट्राचं तर नुकसान झालेलंच आहे, पण खरं बघायला गेलं तर या नंदुरबार जिल्ह्याचं सुद्धा फार मोठं नुकसान हे अजितदादांच्या जाण्यामुळे झालेलं आहे. कारण अजितदादा असते तर या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला फार मोठा हातभार लागला असता. फार अपेक्षा घेऊन आम्ही अजितदादांकडे गेलो आणि जेव्हा जेव्हा अजितदादांकडे गेलो तेव्हा तेव्हा कुठल्याही खाली हाताने आम्ही परत आले नाही. कुटुंब प्रमुख म्हणून अजितदादांनी नेहमी कुटुंबाचा सांभाळ केला, नवापूरचा सांभाळ केला आणि त्याचंच प्रत्युत्तर म्हणून अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली या नवापूर नगरीला जवळजवळ 6 महिने येऊन निवडणुकीमध्ये निवडून आलो आणि 100 कोटी रुपये या नवापूर नगरपालिकेला अजितदादांच्या आशीर्वादाने मिळालं. फार मोठी गोष्ट आहे की अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या नगरपालिकेसाठी 100 करोड रुपये मिळालेले आहेत. येणाऱ्या दिवसात अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी दिलेलं जे कार्य सोपवून दिलं आहे ते पुढे नेण्यासाठी नक्कीच आम्ही प्रामाणिकपणे राष्ट्रवादी पक्ष प्रामाणिकपणे काम करू एवढंच या निमित्ताने सांगतो. पुनश्च अजितदादांच्या या जयंतीच्या निमित्ताने शहरामध्ये आपण विविध कार्यक्रम घेणार आहोत. वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम आपण घेणार आहोत. या नवापूर नगरीमध्ये जेवढे खुल्या जागा आहेत त्या खुल्या जागांमध्ये आपण झाडं लावण्याचा उपक्रम लावणार आहोत. प्रत्येक 22 तारखेला जेवढ्या आपल्या शाळा आहेत नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळा त्या शाळेमध्ये सुद्धा वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत. वृद्धांसाठी आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तरुणांसाठी आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत. महिला भगिनींसाठी आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत. विविध उपक्रम या नवापूर नगरपालिकेच्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे विविध उपक्रम राबवणार आहेत. तर त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. पुनश्च आपण या भव्य अशा रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला म्हणून सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खरं अजितदादांच्या या ज्या जयंतीच्या निमित्ताने जे जे कार्यक्रम होणार आहेत ते सगळे कार्यक्रम त्यांच्या आशीर्वादाने हे व्यवस्थितरित्या पार पडतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सगळ्यांचे परत मनापासून आभार व्यक्त करतो.